कॅम्पस प्लेसमेंटची तयारी करताना काय करायचंय त्यासोबत काय नाही करायचं हे सुद्धा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच स्टुडंटला असं वाटतं की मी सगळ्याच गोष्टी थोड्या थोड्या शिकतो, जावा, पायथॉन, एआय, एमएल, क्लाउड सगळं, पण लक्षात असू द्या कुठल्याही कंपनीला असा कॅन्डिडेट नाही पाहिजे ज्याला सगळ्याच गोष्टी थोड्या थोड्या येतात, पण कंपनीला असा कॅन्डिडेट पाहिजे जो एकाच टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅम्पस प्लेसमेंट म्हणजे तुमचे बेसिक क्लिअर आहेत का, ही सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट जे इंटरव्ह्यूवर चेक करतात. आणि त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही लॉजिकली विचार करू शकता का. उदाहरणार्थ इंटरव्ह्यूअरने क्लाउड कम्प्युटरवरती एखादा चांगला क्वेश्चन विचारला आणि तुम्ही इंग्रजीत खूप छान उत्तर दिलं, हे ऐकून इंटरव्ह्यूअर काही सेकंदामध्ये इम्प्रेस पण होईल, पण लगेच तर त्यांनी त्याच्यानंतर एखादा लॉजिकल क्वेश्चन विचारला आणि तुम्ही फक्त विचारच करत बसला तर लगेच तुमच्या रिजेक्शनची पॉसिबिलिटी खूप वाढणार आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की बेसिक्स क्लिअर असणं खूप गरजेचं आहे, लॉजिक क्लिअर असणं, लॉजिक बिल्ड करता येणं हे खूप गरजेचं आहे. तो जर तुम्ही ऑन दी स्पॉट विचार करून लॉजिकली करेक्ट आन्सर देत असाल तर 99% तुमचं प्लेसमेंटमध्ये सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहे वाढतातच वाढतात. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या अशा मित्राला, परिवारजनांना जे काही दिवसातच कॅम्पस प्लेसमेंटला फेस करणार आहे.